तक्रार अर्जावरून भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव कमी करणे व नातेवाईकांना अटकपूर्व जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी 10 लाख लाचेची मागणी करून 5 लाख रुपये स्वीकारताना मंगळवेढा पोलीस ठाण्यातील 2 पोलिसांना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी शनिवारी रंगेहात पकडले आहे। हवालदार महेश कोळी व पोलीस शिपाई वैभव घायाळ अशी अटक करण्यात आलेल्या दोघा पोलिसांची नावे आहेत। यातील तक्रारदाराविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला होता। या तक्रार अर्जाची चौकशी हवालदार कोळी आणि पोलीस शिपाई घायाळ यांच्याकडे होती। या तक्रार अर्जावरून भविष्यात गुन्हा दाखल होणार आहे असे सांगून या दोघा पोलिसांनी तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी आणि त्यांच्या इतर नातेवाईकांना अटकपूर्व जामीन आणि इतर सहकार्य करण्यासाठी 10 लाखाच्या लाचेची मागणी केली। यावर संबंधित तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार नोंदवली। पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील आणि त्यांच्या पथकाने पंचांसमक्ष खातरजमा केली। आरोपीने तडजोडीने पहिला हप्ता म्हणून 5 लाख शनिवारी घेण्याचे मान्य केले। ठरल्याप्रमाणे तक्रारदार 5 लाखांची लाच घेत असताना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले आहे। या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। तसेच या दोघा पोलिसांच्या घराची झडतीही घेण्यात येत आहे। मंगळवेढा पोलिसांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाच घेण्यात आल्याचा हा प्रकार उघड झाल्याने सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे।